ना. कसे आणले? कसे आणले म्हणजे सकाळी आणायला लागले तर तू म्हणले नाही संध्याकाळी लय स्वस्त होतील म्हणून. सकाळी होते 80 रुपये किलो, आता आणले 200 रुपये किलोनी. कुठं बी खड्डाच आहे. मी तर आणले 80 रुपये. कधी आणले तू? मग कशीच आणले. मग तू सकाळी आणले? सकाळी नाही आणले, मग आणले. मग माझी बी आणावं किती मग? तुला माहित नव्हतं का? मग आता फुले तुम्हाला पानं घेऊन आले म्हणूनच हे पान आणलेत. फुलं फुलं कशाला आणले? तुम्ही आणलेत ना. मग मला तू म्हणली असते म्हणलात ना. तुझं म्हणले असते मी 80 रुपयाने मला भेटायला लागलेत, मग मी कशाला आणले असते 200 रुपये किलोनी? मग आता तुम्ही आणले म्हणून मी नाही आणले. तुम्ही तुला काय माहित होतं मी आणलेत म्हणून? तर म्हणलं होतात ना मी आणते म्हणून. मग तू सांगायचं ना की भाव वाढत चाललाय, लवकर या घ्या का तुमचे घेऊ का म्हणून. मला काय माहिती होतं भाव वाढणार आहेत म्हणून. मग सकाळच्या भावात तिथं कळत नाही का तुला मार्केटमध्ये गेल्यावर? तुला ते नंतर माहित झालं म्हणून तर इकडेच आले ना. मी फुलं ठेवले घरी, इकडे आले. लय शहाणे. फुलं अजून असतं तुम्ही अजून लावलं असता. फुलं घरी ठेवले तर नाही, झाडाच्या पानं तोडून आणलेत मला. होय मग हे फुकट आणले, विकत आणलेत ते. झाडाचे पानं विकत कुणी आणले होते? मग विकत देते काय तुझ्या घरपासून इथपर्यंत 100 झाड आहेत की? विकत कशाला आणायची? कोण तोडल? तेवढी पण मेहनत नको तुला करायला. कोण तोडल? तुझ्यामुळे कुठं बी नुकसानच होतंय बाई. ह्याचे पैसे द्यायचं ना. कशाचे? हे पानाचे पानं तुला कोण म्हणलं विकत आण म्हणून? आपण आणले ना आता मी. अगं तू मला खाली ते झाड आहेत ना. असते ना, आता मी आणलेच नाही. ह्याचं काय करू मग? माझे पैसे गेले ना ह्याला. तुझ्याच ते फुलं आणलेत ना, त्याला लाव की. मी ठेवलेत ना घरी माझे. तू ठेवलेत ना, हे पण त्यालाच वापर. ते पण वापर त्यालाच. काय करू मग ठेव की फुकट. मग मला फुकट मला फुकट भेटलेत का? मग काय झालं? माझं एवढं फुकटचं नाही तुला काय नाही.